तुमचं लग्न झाल्यापासून ह्या सतत अशा विचित्र गोष्टी, हे अपशकून, हे सारखे घडतायत ग या घरात. त्यामुळे सतत भीती वाटत राहते की ही नाती कमकुवत व्हायला नकोत आता. नाही काकू, उलट मला तर असं वाटतं की अशा प्रसंगांमुळेच आपल्याला आपल्या माणसांचा स्वभाव कळतो, आपली खरी माणसं कोण आहेत हे कळतं आणि नातं घट्ट होत जातं. कसं आहे स्वानंती, या गोष्टी बोलायला खूप सोप्या वाटतात, पण कुटुंब सांभाळणं खूप अवघड आहे. आजी बाबा नेहमी म्हणतात, संसार साधा असेल ना तरी चालेल, फक्त तो खरा असायला हवा. त्यात समज असावी, गैरसमज नाही. कारण संसार हा काही फक्त दोघांनी करायचा नसतो ना, अख्ख्या कुटुंबाला बरोबर घेऊन करायचा असतो. किती खरं बोलतात ग तुझे बाबा. संसार कुटुंबासोबत करायचा असतो. मग स्वानंती, अंशुमन आपल्या कुटुंबातला नाहीये का? काकू, या विषयावर आपण आज नको बोलूया. नाही स्वानंती, आजच बोल ना. इनफॅक्ट आत्ताच बोल. मला एक सांग, अंशुमनवर तुझा काय राग आहे? हे बघ, मी आपल्या कुटुंबासाठी बोलते. काकू, खरंच आज नको बोलूया आपण, कारण एकतराचा दिवस खूप चांगला आहे. तर आज मी काहीतरी बोलले तर त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ निघणार आणि पुन्हा मलाच ऐकून घ्यावं लागणार. त्यामुळे आज नको. पण इतकं नक्की, अंशुमनचं सत्य सगळ्यांसमोर येणारच. सत्य काय असत्य काय मला नाही माहित. मला फक्त एकच सत्य माहिती, माझा अंशुमन धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे. त्याच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. काकू, असं तुम्हाला वाटतंय? मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये, खरं आहे. अहो, पण मग ती श्वेता, श्वेता? श्वेताचं काय? मी बोलली आहे तिच्याशी. समर पण बोललाय तिच्याशी आणि तिने स्वतःहून सांगितलंय की अंशुमननी काहीही केलेलं नाहीये. माझ्या अंशुमनला क्लीन चिट मिळाली. ती क्लीन चिट त्याने मिळवली आहे काकू. मिळवली? मिळवली म्हणजे काय पुरावा आहे तुझ्याकडे की अंशुने असं काही केलं असेल? पुरावा? हा, ते श्वेताने सांगितलंय की अंशुने असं काहीही केलं नाहीये आणि माझ्या अंशूकडे हा पुरावा आहे. तसंच तुझ्याकडेही काही पुरावा आहे का?